नमस्कार अमरावती शहरातील अभियंता भवन येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना समर्पित 2 दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद नागपूरचे माजी कुलगुरू डॉक्टर S.N. पठाण भूषविणार आहेत। संमेलनाचे उद्घाटन आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या हस्ते होणार असून अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे। राष्ट्र धर्म युवा मंचाच्या वतीने आयोजित या संमेलनाची माहिती पत्रकार परिषदेत अंकुश मानकर यांनी दिली। पंचवटी चौक गाडगेनगर येथून अभियंता भवनापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून रात्री 8 वाजता कवी संमेलन होणार आहे, तर 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता सामूहिक ध्यान कार्यक्रमासह विविध मान्यवरांचे विचार मंथन होणार आहे। विशेष आकर्षण म्हणून यावर्षी ज्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन आदर्श गावाची निर्मिती केली असे मोटोडा गावाचे शिल्पकार पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत त्या ठिकाणी होणार आहे। सोबतच कवी संमेलनामध्ये अनंत राऊत, नितीन देशमुख जे ज्येष्ठ कवी आपल्या विदर्भातले आहेत त्यांचं कवी संमेलन सुद्धा या ठिकाणी होणार आहे। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना पुढे नेण्याकरिता महिला संमेलन त्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे, युवक संमेलन आयोजित करण्यात आले आहे, संत साहित्य आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। अशा विविध प्रकारचे परिसंवाद या साहित्य संमेलनामध्ये आपण आयोजित केलेले आहे। या साहित्य संमेलनाची सुरुवात ही ग्रंथदिंडीने आपण करत असतो। पंचवटीमध्ये पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला वंदन करून आणि गाडगे महाराजांच्या समाधीवर गाडगे महाराजांना वंदन करून अभियंता भवन या ठिकाणी ही ग्रंथदिंडी जाणार आहे। आणि तिथे दुपारी 11 वाजता 31 जानेवारीला शनिवारी उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे। आणि त्यानंतर उद्घाटन झाल्यावर लगेच 1 ते 2:30 वाजेपर्यंत महिला संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये प्रमुख वक्ता म्हणून सौ मंजुषा उताने आणि साक्षी पवार या उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार काळाची गरज या विषयावर दुसरा परिसंवाद त्या ठिकाणी संपन्न होईल आणि त्याचे प्रमुख वक्ते गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक सुनील महाराज दांडूरकर हे राहणार आहेत। त्यानंतर भास्करराव पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत 4:30 ते 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आयोजित केली आहे। ही मुलाखत गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक रवी मानव आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेमधील प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरकेसर हे भास्करराव पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत त्या ठिकाणी घेणार आहे। आजच्या काळामध्ये अनेक तरुणी वाहन मारायला जाताना आपल्याला दिसतात। व्यसन असेल, बलात्काराचे प्रकरण असतील किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील किंवा गुन्हेगारीचं प्रमाण असेल वाढताना आपल्याला दिसते। आपल्या अमरावती शहरामध्ये अनेक बाबी ह्या अतिशय गुंतवणुकीच्या आपल्याला आढळतात। त्यामधून सर्व तरुणांना तरुणींना एक चांगला मार्ग मिळावा, त्यांचं चांगलं चिंतन व्हावं आणि राष्ट्रसंतांसारख्या थोर महापुरुषाचे विचार त्यांच्या जीवनात उतरावे, किंवा समाजाच्या कामी नाही आलं तर आपल्या कुटुंबाच्या कामी त्यांनी यावं असा एक मोठा उद्देश ठेवून राष्ट्रधर्म युवा मंच आणि सेवा फाउंडेशन बौद्धिक संस्था यांनी हे साहित्य संमेलन ठरवलेलं आहे। गेल्या 4 वर्षापासून हे साहित्य संमेलन होते आहे। शेवटी आपल्याला सर्वांना एक दिवस हे सोडून जायचं आहे सगळं, पण चांगलं जीवन जगावं, आजच्या तरुणांना चांगली दिशा मिळावी आणि म्हणून हा सगळा प्रकार होत आहे। या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या 4 शब्द कानावर गेले काही सांगता येत नाही, कोणामध्ये कोणतं परिवर्तन होऊ शकते आणि त्यांना वाचनाची आवड लागावी, संत साहित्याच्या चिंतनाची आवड लागावी या उद्देशानं खरं म्हणजे हे साहित्य संमेलन घेतल्या जाते।